ओम शांती। आज आहे 10 डिसेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, अर्थात अगोदर स्वतः आत्माभिमानी बनण्याची मेहनत करा, मग दुसऱ्यांना सांगा। आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्या, तर ज्ञान तलवारीमध्ये जोहर भरेल, अर्थात ज्ञान तलवार शक्तिशाली होईल। प्रश्न आहे, संगमयुगावर कोणत्या 2 गोष्टींची मेहनत केल्याने सतयुगी तख्ताचे मालक बनाल? उत्तर आहे, 1. दुःख सुख निंदास्तुतीमध्ये समान स्थिती राहावी, ही मेहनत करा। कोणीही काही उलटेसुलटे बोलले, क्रोध केला, तर तुम्ही गप्प रहा, कधीही मुखाची टाळी वाजवू नका। 2. डोळ्यांना सिव्हिल अर्थात पवित्र बनवा, क्रिमिनल आय अर्थात विकारी दृष्टी पूर्णतः नाहीशी व्हावी। आपण आत्मे भाऊ आहोत, आत्मा समजून ज्ञान द्या। आत्माभिमानी बनण्याची मेहनत करा, तर सतयुगी तख्ताचे मालक बनाल। संपूर्ण पवित्र बनणारेच गद्दीनशीन बनतात, अर्थात सिंहासनावर बसतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. गायन आणि पूजन योग्य बनण्यासाठी स्पिरिच्युअल अर्थात आध्यात्मिक बनायचे आहे, आत्म्याला पवित्र बनवायचे आहे। आत्माभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे। 2. मनमनाभवच्या अभ्यासाद्वारे अपार खुशीमध्ये राहायचे आहे। स्वतःला आत्मा समजून आत्म्याशी बोलायचे आहे। डोळ्यांना सिव्हिल अर्थात शुद्ध बनवायचे आहे। आजचे वरदान आहे, मास्टर रचित्याच्या स्थितीद्वारे संकटामध्ये देखील मनोरंजनाचा अनुभव करणारे संपूर्ण योगी भव। स्पष्टीकरण आहे, मास्टर रचित्याच्या स्थितीमध्ये स्थित राहिल्याने मोठ्यात मोठे संकट एक मनोरंजनाचे दृश्य अनुभव होईल। जसे महाविनाशाच्या संकटाला देखील स्वर्गाचे गेट उघडण्याचे साधन असल्याचे सांगता, तसेच कोणत्याही प्रकारच्या लहान मोठ्या समस्या किंवा संकटे मनोरंजनाचे रूप दिसावे। हायहायच्या ऐवजी ओहो शब्द निघावा, दुःख देखील सुखाप्रमाणे भासावे। सुखदुःखाचे ज्ञान असताना सुद्धा त्याच्या प्रभावामध्ये येऊ नये। सुखाचे दिवस येण्यासाठी दुःखाची सुद्धा बलिहारी समजा, तेव्हा म्हणणार संपूर्ण योगी। स्लोगन आहे, दिलतख्ताला सोडून साधारण संकल्प करणे अर्थात धरणीवर पाय ठेवणे। ओम शांती।